अंकलीमध्ये भल्या पहाटे झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास चालत फिरायला निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील 50,000 रुपयांचे गंठण चोरट्यांनी हिसडा मारून दुचाकीवरून पलायन केलं आहे. आणि ही घटना मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास अंकली रेल्वे पुलानजीक घडली. आणि या प्रकरणी ज्योती वृषभ उपाध्ये वय वर्ष 47 पाटील गल्ली जैन मंदिराच्या पाठीमागे अंकली तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी ज्योती उपाध्ये या मिरज तालुक्यातील अंकली गावामध्ये राहतात. उपाध्ये या मंगळवारी सकाळच्या सुमारास अंकली रेल्वे पुलाजवळून घरी चालत निघाल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका काळ्या रंगाची दुचाकी त्यांच्या नजीक येऊन थांबली आणि त्यावर तोंडाला मास्क लावलेला पुरुष आणि त्याच्या पाठीमागे बुरखा आणि पॅन्ट घातलेली व्यक्ती होती. त्यांनी ज्योती यांच्या गळ्यातील 14 ग्राम वजनाचे गंठण हिसकावले आणि यावेळी ज्योती उपाध्ये या रस्त्यावर पडल्या आणि त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घडलेल्या या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ज्योती उपाध्ये यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंकली.